चंद्रकांत काळोखे छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार 2025 चे ठरले मानकरी। 35 वर्षांच्या निस्वार्थ सेवेचा राष्ट्रीय स्तरावर झाला गौरव। जगेन तर देशासाठी, मरेन तर देशासाठी हे आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचं ब्रीद घेऊन 3 दशकाहून अधिक काळ समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी झगडणारे आणि सामाजिक कार्याला जीवन धर्म मानणारे चंद्रकांत शकुंतला भानुदास काळोखे यांना यंदाचा छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार 2025 न सन्मानित करण्यात आलाय। विवेक विचार मंचातर्फे भारतीय संविधानाला अपेक्षित सामाजिक न्याय, समताधिष्ठित बंधुभावपूर्ण समाज निर्मितीसाठी काम करणाऱ्यास या पुरस्कारानं दरवर्षी सन्मानित करण्यात येतं। हा पुरस्कार रविवार दिनांक 29 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर, न्यू इंदोरा, नागपूर इथं एका भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात आला। यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, बार्टीचे संचालक सुनील वारे, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री नामदेव कांबळे, डॉक्टर माधवी खोडे चौरे, डॉक्टर सुभाष कोंडावार उपस्थित होते। चंद्रकांत काळोखे हे मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी संघटनेचे उपाध्यक्ष आहेत। भावी ज्ञानी ग्रामीण युवा कला क्रीडा संकुल कर्जत आणि भानु विश्व ज्ञानयोगी निकेतन संस्थेचे ते अध्यक्ष असून गौरवशाली मातंग समाज संवर्धन संघटन संस्थेचे संस्थापक ते आहेत। त्यांनी आपल्या समाजकार्याचा प्रारंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुणतांबा शाखेतून केला। पुढे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याचं त्यांनी कार्य केलं। त्यांचं शिक्षण BSc BA इंग्रजी BPed MPed झालं असून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी कर्जत ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणूनही काम केलंय। नंतर जिल्हा परिषदेत नोकरी मिळूनही त्यांनी सामाजिक समर्पणासाठी ती सोडली। ग्रामीण भागात त्यांनी पोतराजकी बंद करणं, वीटभट्टी कामगारांची मुलं शाळेत दाखल करणं, त्यांना वसतिगृहामध्ये प्रवेश मिळवून देणं, अंधश्रद्धा निर्मूलन, महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती, ग्राम स्वच्छता, उद्योजकता तसंच दारूबंदी अशा विविध उपक्रमांद्वारे मोठं कार्य केलंय। ते स्वतः राज्यस्तरीय खेळाडू आणि राष्ट्रीय पंचायत त्यांच्या मार्गदर्शनामधून 7 खेळाडू सरकारी सेवेत कार्यरत। स्टँड अप इंडिया योजनेतून अनुसूचित जातीमधील 4 महिला, 1 गतिमंद युवक आणि 1 उच्च शिक्षित युवक यांना प्रत्येकी 48 लाख रुपयांचं कर्ज आणि अनुदान त्यांनी मिळवून दिले। तर रस्त्यावर झालेल्या वेगवेगळ्या भीषण अपघातामधील जखमींना मदत त्यांनी केली आणि अपघातग्रस्त मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले। सामाजिक समतेसाठी त्यांनी संविधान जागर यात्रा 2024 पुस्तिका प्रकाशित केली असून संविधानाबाबत त्यांनी जनजागृती केली आहे। शेकडो चारित्र्य संपन्न कार्यकर्ते आणि युवक घडवण्याचं कार्य हेच त्यांच्या कार्याचं सर्वोच्च यश आहे। या बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या समता, बंधुता, एकात्मता, सामाजिक न्याय मिळवून देणं अशा योगदानाची दखल घेऊन त्यांना सामाजिक न्याय या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय। श्री चंद्रकांतजी विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम तसेच अनुसूचित जाती समाजाच्या विविध समस्यांवर उपाय शोधण्याचे काम करत असतात। क्रीडा व प्रशासकीय सेवा विषयात वंचित घटकातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं, समाजातून उद्योजक निर्माण व्हावे यासाठी महामंडळ तसेच बँका यांची कर्ज स्वरूपात आर्थिक मदत मिळवून देतात। 6 वर्षापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या स्टँड अप इंडिया या योजनेतून 4 अनुसूचित जातीय महिला, 1 गतिमंद युवक व उच्च शिक्षित युवक विना मोबदला मिळवून देण्याचे काम त्यांनी केलेले आहे। वंचित उपेक्षित घटकांचे सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी तसेच सामाजिक न्याय या विषयात कार्य करणाऱ्या श्री चंद्रकांत शकुंतला भानुदास काळोखे यांना विवेक विचार मंच यावर्षी राजर्षी शाहू महाराज पुरस्काराने सन्मानित करत आहे। त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन। सर्व मान्यवरांनी कृपया माननीय मंत्री महोदयांसोबत उभे राहून यांना सन्मानित करावं। महाराष्ट्र राज्याचे माननीय सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे पुरस्कारित करतील। धन्यवाद। पुढील पुरस्कार श्री आनंद माणिकराव लोखंडे।
राहुल याबाबत विविध स्तरामधून त्यांचं कौतुक होत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन.